नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं सर स्वागत आहे. मी अंकुश अब्रुक. आजच्या या लेक्चरला तुम्हाला मागे माझ्या दिसत असेल की टॉपिक काय बाबा, आपला टॉपिक आहे चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन म्हणजेच काय तर किंमत वाढ. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूची किंमत हा पेन 25 रुपयाचा आहे, का बरं आहे याचं कारण तुम्ही मला बेसिक सांगा. ओके, बघा या लेक्चरला आपण काय पाहणार आहोत मी तुम्हाला उत्तमरित्या या ठिकाणी समजून सांगतो की या लेक्चरला आपण पाहणार आहोत कन्सेप्ट पाहणार आहोत. साधारणतः लक्षात घ्या, आता कन्सेप्ट कशा संबंधित पाहणार आपण, या चलनवाढीच्या संबंधित कन्सेप्ट पाहणार आहोत. ओके, सोबतच आपल्याला याचे काय पाहिजे आहेत, या लेक्चरला PYQ पाहिजे आहेत. काय पाहिजे आहेत? PYQ. परंतु संकल्पना पहिले जर आपल्याला समजली तरच PYQ आपल्याला व्यवस्थित येतील. म्हणून सुरुवात करूया या लेक्चरला संकल्पनांपासून. बघा आता पहिला मुद्दा माझा या ठिकाणी काय येऊन राहिला, याला आपण क्लीन करू आणि या ठिकाणी बोलू की इथं दिलेला आहे किंमत वाढ म्हणजे काय. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, वस्तूची किंमत म्हणजे नेमकं काय. आता इंग्रजीमध्ये मला असं सांगू नका की वस्तूची किंमत म्हणजे सर प्राइस. ओके, वस्तूची किंमत म्हणजे नेमकी काय बाबा, ही वस्तू 25 रुपयाला का बरं आहे, 35 रुपयाला का बरं आहे. कारण दोन कारण याला असतील, लक्षात घ्या. किमती दोन प्रकारच्या असतात, ह्या दोन्ही प्रकारच्या किमती मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. बघा पहिला मुद्दा की किंमत ठरवते कोण, तर एखाद्या, आता या वस्तूची किंमत हा पेन 25 रुपयाचा का बरं आहे, कारण याच्यामध्ये जे उत्पादनाचे घटक आहेत, उत्पादनाचे जे घटक आहेत, उत्पादनाचे घटक व त्याचे काय आहे व त्याचे जे मूल्य आहे, त्याचे मूल्य याच्यामध्ये समाविष्ट असते. बघा या पेनामध्ये काय असणार, याची किंमत बाबा का बरं तेवढी आहे, कारण याच्यामध्ये तेवढं मूल्य आहे. आता तुम्ही मला म्हणाल की सर कशा प्रकारचे मूल्य मोजतात. बघा कोणतीही गोष्ट उत्पादित करत असताना आपल्याला 4 गोष्टी लागतात. त्या म्हणजे काय, तर पहिली गोष्ट लागते ती म्हणजे भूमी. काय लागते? भूमी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो श्रम, त्याच्यानंतर लागते भांडवल, बरोबर आहे, बेसिक वरच आपण आणि त्यानंतर आपल्याला लागते या ठिकाणी संयोजक. आता या सर्वांचे मोबदले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सोबतच आणखी या भांडवलाच्या माध्यमातून जर आपण काही गोष्टी टाकल्या तर या वस्तूला बनवण्यासाठी लागणार कच्चा माल. काय लागणार विद्यार्थी मित्रांनो? कच्चा माल. इलेक्ट्रिसिटी लागू शकते, बरोबर आहे, वॉटर लागू शकते आणि इतर सर्व गोष्टी ज्या प्रोडक्शन मध्ये आपल्याला अवेलेबल असतात त्या भांडवल या क्षेत्रातही आपण पकडला तरी चालतील. आता बघा मला काय म्हणायचं आहे, या साऱ्या वस्तूंचं एकंदरीत जर मूल्य आपण केलं, या साऱ्या वस्तूंचा जर आपण खर्च पकडला तर समजा 5 रुपयाची भूमी पर पेन आपल्याला लागलेली आहे. भूमीला खंड देत असतात. काय देत असतात? खंड. तर भूमीचा आपण भाडं वगैरे दिलेलं आहे, खंड दिलेला आहे, 5 रुपये लागलेला असेल. श्रमाला त्या प्रकारचं जर आपण बघितलं तर याचे 5 रुपये पर पेन लागला असेल, याला 5 रुपये, याला 5 रुपये आणि नफा सर्वांनी मिळून, जो काही रिटेलर आहे, होलसेलर आहे, या सर्वांनी नफा घेतला असेल 5-5 रुपये. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते, या ठिकाणी दिसून येते की एकंदरीत खर्च किती झाला बाबा, एकंदरीत खर्च झाला 30 रुपये. विद्यार्थी मित्रांनो किती खर्च झाला? 30 रुपये या ठिकाणी खर्च झाला. तर आता बघा जेवढा खर्च झाला, उत्पादित करताना एखादी गोष्ट तयार करताना जेवढा खर्च झाला त्या खर्चाला म्हणतात कोणती किंमत, तर घटक किंमत या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतात? घटक किंमत. बघा याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणायचं आहे तुम्हाला फॅक्टर प्राइस. काय म्हणायचं आहे? फॅक्टर प्राइस. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीची किंमत ठरत असते याच्या आधारावर. चला पुढे बोलूया. आता बघा मी तुम्हाला सांगत आहे की अर्थशास्त्र हा जो विषय आहे ना, हा आतमधून येत असतो, सेन्सेबल विषय आहे. असं नाही आहे की तुम्हाला पाठांतर करून पुस्तक वाचून असंच कळणार. कारण बघा मी तर वर्ग 11 पासून अर्थशास्त्र आहे, माझं MBA पर्यंत नुसतं अर्थशास्त्रच मी त्याच्यामध्ये जगलेलो किंवा शिकलेलो. इंटरेस्ट क्रिएट जर त्याच्यामध्ये असेल तर नक्की तुम्ही अर्थशास्त्राला बेस्ट बनवू शकता. PhD स्वरूपाच्या गोष्टी आपण साधारणतः करू शकतो. आता माझा प्रोग्राम चालूच आहे बघा. तर याच्यामध्ये आपण काय आहे, घटक किंमत याला असं आपण म्हणतो. आता मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ही घटक किंमत म्हणजे कोणती किंमत झाली, फॅक्टरीमध्ये जी वस्तू तयार झालेली आहे त्या गोष्टीच्या किमतीला आपण घटक किंमत म्हणतो. म्हणजे 30 रुपयामध्ये हा पेन तयार झाला असेल तर याची किंमत, घटक किंमत काय झाली बाबा, 30 रुपये झाली. आता हा बाजारामध्ये येणार. बघा बाजारामध्ये आल्यावर या वस्तूवर साधारणतः गव्हर्नमेंट काय करते विद्यार्थी मित्रांनो, टॅक्स आकारते. त्या टॅक्सला अप्रत्यक्ष कर म्हणतात. काय म्हणतात? अप्रत्यक्ष कर. आता हा जो अप्रत्यक्ष कर आहे सध्या चालू आहे GST. काय चालू आहे? GST. आता या 30 रुपयावर असं आपण मानूया की 30 रुपयावर 5 रुपये GST आकारला तर ही वस्तू किती रुपयाची झाली विद्यार्थी मित्रांनो? 35 रुपयाची ही वस्तू झाली.
गव्हर्नमेंट अशा वस्तूंवर त्या प्रकारचा जीएसटी आकारत असते ज्या वस्तू साधारणतः गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू देतात, पण अत्यंत गरजात्मक वस्तू असतील, त्या महाग असतील, पण समाजासाठी इनिशियल असतील, इसेन्शियल असतील, तर अशासाठी गव्हर्नमेंट त्यावर अनुदान सुद्धा देत असते. तर ध्यानात ठेवायचं, कर हा प्लस करायचा फॅक्टर प्राइस मध्ये, तर अनुदान काय करायचं असते, मायनस करायचं असते. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपली ही जे 35 रुपये झालेली आहे, या 35 रुपयाला म्हणतात बाजार किंमत. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, बाजार किंमत. हा, आता बघा बाजार किंमत का बरं वाढली या ठिकाणी, कारण कर वाढले. आता मला सांगा चलनवाढीचे कारण पाहिजे आपल्याला. ओके, चलन का बरं वाढते, चलन वाढ म्हणजे काय, संपूर्ण मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो. पहिले तुम्ही हा कन्सेप्ट घ्या माझ्याकडून की बाबा किंमत म्हणजे नेमकं काय असते. किंमत आपल्याला या ठिकाणी दिसते बाबा की एकंदरीत जर आपण बघितलं तर उत्पादनाच्या घटकांच्या किमती जर वाढल्या, नियम काय तयार होऊन राहिला बघा, उत्पादनाच्या घटकांच्या किमती जर वाढल्या तर घटक किंमत काय होणार विद्यार्थी मित्रांनो, घटक किंमत ऑब्विसली वाढणार, आणि घटक किंमत जर वाढली तर वस्तूच्या किमती वाढतीलच. आता बघा दुसरं, बाजार किंमत का बरं वाढेल, ते घटक किंमत ऑलरेडी वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये सरकारने टॅक्स पण वाढवलेला आहे. अशा वेळेला बाजार किंमतही काय होणार, वाढवणार. म्हणजे 35 रुपयाचा पेर पुढे आणखी टॅक्स वाढला तर काय होणार, 40 रुपयाचा होऊ शकतो. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीची काय वाढत असते, किंमत वाढत असते. हा माझा पहिला कन्सेप्ट. ओके, चला कशावर आधारित बघितलं आपण, याला काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो, याला असं म्हणूया आपण की वस्तूचा काय वाढत आहे, वस्तूचा एकंदरीत खर्च वाढत आहे. बघा, जर वस्तूचा खर्च वाढला, कोणकोणता वस्तूचा खर्च वाढला, वस्तू बनवण्याचा खर्च वाढला, वस्तूची मजुरी वाढली, फॅक्टर प्रोडक्शन वाढलेले आहेत, फॅक्टर ऑफ त्या प्रकारचे प्रोडक्शन वाढलेले आहेत, सोबतच सरकारचा कर वाढला असेल किंवा आणखी इतर खर्च वाढले असतील, तर या टॉपिकला आपण म्हणतो खर्च दाब पद्धतीने वाढलेला किंवा खर्च ताण जन्य पद्धतीने वाढलेला किंमत किंवा वाढलेली किंमत असे या ठिकाणी आपण याला म्हणत असतो. तर या ठिकाणी हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागते. किंमत का बरं वाढली, कारण काय वाढला बाबा, खर्च वाढलेला आहे. चला दुसरा विद्यार्थी मित्रांनो, मी दुसऱ्या किमतीवर जातो, तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. बघा दुसरी किंमत कशी असते, एखाद्या वस्तूची किंमत आपण जर या ठिकाणी बघितली तर आता मला सांगा, शेतकऱ्याच्या मालाला आपण जर बघितलं की बाबा शेतकऱ्याचा माल आहे, कापूस आहे, कापसाला किती रुपये लागले, फॅक्टर कॉस्ट म्हणजे जमीन कितीची लागली, जमिनीचं भाडं कितीचं लागलेलं आहे, लक्षात घ्या, त्याला श्रम कितीचा लागलेला आहे, किंवा जर आपण बघितलं तर त्याला भांडवल किती रुपयाचं लागलेलं आहे, आणि त्याला स्वतः शेतकरी म्हणजे संयोजक, संयोजक म्हणजे जो सर्वांना एकत्रित आणतो, जो नफा कमावतो तो संयोजक आहे. आता मला सांगा, किंमत या ठिकाणी जर बघितलं तर कृषी क्षेत्राचा अभ्यास केला तर याचा अभ्यास करतात का, किंमत ठरवताना करतात का, अजिबात करत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. बघा किंमत, जर शेतकरी मित्राची किंमत, जर एखाद्या शेतीची किंमत आपल्याला ठरवायची आहे, तर शेतीचा माल आहे, समजा कापूस या ठिकाणी आपण घेतलेला आहे, आता कापसाला एवढा मोठा खर्च आलेला आहे, तर मला या ठिकाणी सांगा की भूमीचा विचार करतो का आपण, किती भूमी लागली, अजिबात करत नाही. ओके, या ठिकाणी श्रमाचा किती झाला, भांडवल किती झाला, कधी कधी तर असे होते की 5,000 रुपये खर्च आला आहे पर क्विंटलला आणि 6,000 रुपये भाव मिळालेला आहे. मग या ठिकाणी काय दिसते, या ठिकाणी याचा अर्थ असा झाला की ती किंमत जी आहे ही खर्चाच्या आधारावर निर्धारित केलेली नाही. मग कोणाच्या आधारावर निर्धारित केलेली आहे, तर ती किंमत निर्धारित केली आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला नंबर 2. तर ती किंमत निर्धारित झालेली आहे आपली कापसाची मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे. बघा कशाच्या आधारे निर्माण झालेली आहे, मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे. मग आता मी या ठिकाणी लिहित आहे मागणी. आता मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे म्हणजे काय बघा, पहिला नियम विद्यार्थी मित्रांनो, पहिला नियम असा आहे की जर मागणी, एखाद्या वस्तूची मागणी कशी होते बाबा, वस्तूची मागणी निर्माण कशी होते, तर ती एखाद्या वस्तूची मागणी निर्माण करतो पैसा. कोण निर्माण करतो, पैसा, किंवा गरज निर्माण करते, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट काय असतो, पुरवठा. या दोघांच्या संकल्पनेतून एखाद्या गोष्टीची काय ठरते विद्यार्थी मित्रांनो, किंमत ठरते. बघा कशी ठरेल मी तुम्हाला या ठिकाणी सिंपली समजून सांगतो. समजा हा एक नारळ विकणारा ठेलेवाला व्यक्ती आहे. ओके, याच्याकडे साधारणतः या ठिकाणी हा नारळ विकतो. आता दिवसाला जर याचे नारळ 100 नारळ विकल्या चालले आणि याने किंमत ठेवलेली आहे त्या प्रकारची
30 रुपये. ओके, 30 रुपये याने किंमत ठेवलेली आहे आणि याच्याकडे 200 नारळ असतात आणि याचे फक्त 100च नारळ विकायला चालले. तर अशा वेळेला मला तुम्ही सांगा बेसिकली हा काय करणार? हा काय करणार विद्यार्थी मित्रांनो? हा याच्या वस्तूची किंमत काय करणार? कमी करणार. आता याने काय केलाय? वस्तूची किंमत 20 रुपये केलेली आहे. किती केलेली आहे? 20 रुपये. आता बघा, जर याने 20 रुपये केली तर याचे जे 200 नारळ आहेत हे साधारणतः अर्ध्या दिवसामध्येच खतम होत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याने जशी किंमत कमी केली तशी मागणी काय झाली? वाढली. तर तुम्हाला या ठिकाणी काय कळलेलं आहे? मागणी काय होत असते बाबा? किंमत आणि मागणीचा संबंध काय आहे मला सांगा? जशा प्रकारची मागणी किंमत कमी होते तशी मागणी वाढते आणि जशी मागणी त्या प्रकारची या ठिकाणी आपल्याला वाढली, आपल्याला दिसते की या ठिकाणी काय होणार? त्याचा माल फटाफट विकला जाणार. मग मुद्दा काय आहे की मागणी ही किमतीवर आधारित असते. हा एक मुद्दा. म्हणजे सूत्र या ठिकाणी झालं आहे आपलं की बाबा किंमत, बघा किंमत काय झाली? किंमत जर कमी झाली तर मागणी काय होते? मागणी या ठिकाणी वाढते. दुसरं विद्यार्थी मित्रांनो, किंमत जर या ठिकाणी बघा, किंमत जर वाढली तर या ठिकाणी मागणी काय होणार? तुम्हीच सांगा मला. वस्तू आपण विकत घेणार का जास्त? नाही. तर मागणी काय होते? कमी होते. तर या सूत्रावर आपल्याला या ठिकाणी दिसते किंमत कशी निर्धारित होणार. बघा आता याचा माल किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत खतम होत आहे. याला वाटत आहे की आपण दिवसभर काम करू शकतो, तर याला 200 रुपये 20 रुपयामध्ये वस्तू विकल्यापेक्षा आपण काय करूया बाबा? या वस्तूला 25 रुपयाला विकूया. म्हणजे आता काय केलं? याने किंमत वाढवली. याने किंमत वाढवली त्याच्यामुळे याची वस्तू आता दिवसभरात साधारणतः मागणी थोडीशी कमी झाली परंतु दिवसभरामध्ये विकल्या जात आहेत. म्हणजे सुरुवातीला 30 रुपये किंमत होती तर याचा माल विकला जात नव्हता. 20 रुपये केली तर पटापट विकला जात होता. अशा वेळेला त्याने स्टेबिलिटी आणण्याचं ठरवलं आणि ठरवलं की आपल्याला वस्तूची किंमत किती करायची बाबा? 25 रुपये करायची. म्हणजे ही 25 रुपये किंमत कोणी निर्धारित केली? तर ही निर्धारित केलेली आहे मागणी व पुरवठ्याने. मागणी आणि पुरवठ्याने ही किंमत निर्धारित केलेली आहे. या किमतीला म्हणतात, बघा बरं, जरी नारळाचं उदाहरण दिलं असेल तरी हा कन्सेप्ट इंटरनॅशनल लेवलला आहे. उदाहरणार्थ जर भारतामध्ये फॉरेन एक्सचेंज मोठ्या प्रमाणात आला तर आज रुपया बघा $1 बरोबर आज 86 रुपये एवढं रुपयाचं व्हॅल्युएशन आहे. का बरं आहे? कारण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा डॉलरची मागणी वाढेल, बघा डॉलरची मागणी वाढेल तेव्हा तेव्हा डॉलर स्ट्रॉंग होणार आणि जेव्हा जेव्हा रुपयाची मागणी वाढेल तेव्हा तेव्हा रुपया स्ट्रॉंग होणार. मग याचा अर्थ आपण डॉलरच्या 86% पट खाली आहोत. 86 पट आपण त्या, कारण आपल्याला $1 विकत घ्यायचा असेल तर 86 रुपये मोजावे लागतील. लक्षात घ्या. जर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डॉलर आला तर रुपया स्ट्रॉंग होणार, कारण रुपयाला काय येणार? मागणी येणार. एखाद्या वस्तूला मागणी आली की ती स्ट्रॉंग बनत असते. अशा प्रकारे याच नियमावर आधारित आहे काय? तर डॉलर आणि रुपया याची किंमत कोण ठरवते? मागणी आणि पुरवठा, सप्लाय अँड डिमांड. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हा जरी छोटासा कन्सेप्ट असला तरी तो तुम्हाला या ठिकाणी कळला पाहिजे. नियम नंबर हा झाला 1. नियम नंबर 2 समजून घ्या. आता या नियमाला म्हणतात पुरवठ्याचा नियम. काय म्हणतात? पुरवठ्याचा. बघा, जर वस्तूचे उत्पादन वाढले म्हणजेच काय वाढला? पुरवठा जर मोठ्या प्रमाणात वाढला विद्यार्थी मित्रांनो, पुरवठा जर वाढला तर काय होते माहित आहे का? पुरवठा जर वाढला तर मागणी आपण, तर किमती काय होणार मला सांगा? किंमतीवरच आपण बोलत आहोत. जर पुरवठा वाढला तर किमती काय होणार? किमती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कमी होणार. बघा, पुरवठा वाढला मोठ्या प्रमाणात, खूप मोठं उत्पादन झालं टोमॅटोचं उत्पादन झालं, त्याच्यामुळे टोमॅटो बाजारात प्रचंड आहे, त्यामुळे त्याच्या किमती काय होणार? कमी होणार. आणि पुरवठा, बघा पुरवठा जर या ठिकाणी कमी झाला तर या ठिकाणी किमती काय होणार बाबा? किमती प्रचंड प्रमाणात काय होणार? वाढणार. उदाहरणार्थ मार्केटमध्ये कांदाच नाही आहे तर मोठ्या प्रमाणात सर्व वस्तू काय होणार? वाढणार. आता मला या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे की मग किंमत का बरं वाढत आहे? तर मला 3 कारण सापडले. पहिलं कारण असं सापडलं की बाबा वस्तूला बनवण्याचा खर्च जर वाढला, घटक किंमत किंवा मार्केट प्राइस जर वाढली तर वस्तूच्या किमती काय होतात? वाढतात. पहिलं मला समजलं या ठिकाणी. दुसरं मला काय समजून सांगायचं आहे की किंमत 2 आधारावर असते. आणखी किंमत कोण ठरवते बाबा? किंमत मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठा ठरवते.
मागणी कशी ठरवते बघा, वस्तूची किंमत जर कमी झालेली आहे किंवा मागणी जर या ठिकाणी वाढलेली आहे तर या ठिकाणी बघा हा एक सिद्धांत आपल्याला या ठिकाणी दिसतो. पण आता मागणीच्या अनुषंगाने जाऊया, एक मागणीचा सिद्धांत पाहूया की जर वस्तूची मागणी वाढली, बघा हा मी या ठिकाणी सांगत आहे, वस्तूची मागणी काय झाली, वाढली. का बरं वस्तूची मागणी वाढेल? होऊ शकते लोकसंख्या वाढलेली आहे, होऊ शकते लोकांकडला पैसा वाढलेला आहे, होऊ शकते त्या प्रकारचा लोकांकडला पैशाचा पुरवठा वाढलेला आहे, त्यामुळे लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि लोकांच्या गरजा वाढल्यामुळे लोकांची मागणी वाढलेली आहे. लोकांची मागणी जर वाढली विद्यार्थी मित्रांनो तर किंमत सुद्धा काय होते, मी सांगतो तुम्हाला, किंमत सुद्धा काय होते, वाढते. ध्यानात ठेवा, या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचा पाठ दिसून येतो की जर वस्तूची काय वाढली, मागणी वाढली तर किंमत काय होते, वाढते. बघा बाजारामध्ये प्रचंड डिमांड चालू आहे एखाद्या गाडीची किंवा आयफोनची किंवा आम्हाला घ्यायचा, तर किंमत काय होणार बाबा, वाढणार. जर एखाद्या गोष्टीची मागणी विद्यार्थी मित्रांनो काय झाली, कमी झाली, डिमांड काय झाली बाबा, कमी झाली, तर अशा वेळेला किंमतही काय होते सांगा मला, त्या वस्तूची किंमत काय होणार, कमी होणार. कारण त्या वस्तूला मागणीच नाहीये, सरळ सरळ डिमांडच नाहीये. तर या आधारावर आपल्याला असं दिसते की वस्तूची मागणी वाढली की किंमत वाढते. आणि आजचा आपला टॉपिकच काय आहे, किंमत का बरं वाढते. हा बरं, मागणी वाढली म्हणून काय वाढते, किंमत वाढते. नंबर एक. नंबर दुसरं, खर्च वाढला, खर्च वाढला, खर्च वाढला म्हणूनही काय वाढते विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, म्हणूनही या ठिकाणी काय वाढते बाबा, किंमत वाढते. दुसरा मुद्दा, किंमत का बरं वाढते, कारण वस्तूचा काय वाढला, खर्च वाढला. पुन्हा मी याला एक राऊंड देत आहे. ओके चला, तिसरं कारण मला या ठिकाणी सापडलेलं आहे. तिसरं कारण म्हणजे कोणतं, तर या ठिकाणी तिसरं कारण होतं आपलं की बाबा पुरवठा काय झालेला आहे, पुरवठा. बघा पुरवठा कमी झाला, वाढला नाही, पुरवठा काय झाला, कमी झाला. पुरवठा कमी झाला तरी काय वाढते, तरीही या ठिकाणी किंमत काय होते, वाढते. मग आता पुन्हा मी या ठिकाणी लिहित आहे की बाबा किंमत वाढते. आता तुम्ही मला सांगा किंमत वाढीचे 3 मुख्य कारण कोणते. पहिलं मला सांगायचं आहे किंमत वाढीचे 3 मुख्य कारण कोणते. तर पहिलं या ठिकाणी दिसते की बाबा मागणी जर वाढली तर किंमत वाढते, म्हणजे याला म्हणायचं आहे मागणीजन्य कारण. काय म्हणायचं आहे, मागणीजन्य कारण. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा. आता अशा वेळेला तुम्हाला काय शोधायचं आहे बघा की मागणी का बरं वाढली. जितके कारण मागणी वाढण्यासाठी कारणीभूत असतील त्या साऱ्यांना आपण याच्यामध्ये घ्यायचं. ओके, जे सारे कारण कशाला जबाबदार आहे बाबा, मागणी वाढवण्यासाठी जबाबदार आहे, डिमांड वाढवण्यासाठी. आणि डिमांड कधी वाढते माणसाची, जेव्हा डिमांड वाढते, पैसा वाढला, गरजा वाढल्या तेव्हा. ओके, दुसरं खर्च वाढला. विद्यार्थी मित्रांनो खर्च वाढला की किमती वाढतात, याला म्हणतात खर्च दाबजन्य कारणे. खर्च दाबजन्य कारणे, अशा प्रकारची ही खर्च दाबजन्य कारणे आहेत. हे कशासाठी महत्वाची आहेत, तर ही कारणे एक प्रकारे तुमचा उत्पादनाचा खर्च किती वाढला त्यावर आधारित असतात. तिसरी विद्यार्थी मित्रांनो पुरवठाजन्य, तर याला म्हणतात पुरवठाजन्य कारणे. पुरवठाजन्य कारणे. चला, आलं का तुमच्या कन्सेप्ट लक्षात. आता इथं जर तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल की बाबा मला एक गोष्ट सांगा, मागणी का बरं वाढते, आपण थोडस बोलूया, डिस्कस करूया आपसामध्ये. तुम्ही सुद्धा लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. मला माहिती आहे तुम्ही लायब्ररीज अभ्यासिकेमध्ये बसून हा व्हिडिओ पाहत असाल, तर थोडस व्यवस्थित आणि एक पेज तुमच्याकडे जर असेल तर नोट डाऊन करत चला थोडंफार. बघा मी काय सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, मागणी का बरं वाढते. पहिली गोष्ट, मागणी का वाढेल याला आपण एक पेजच बदलून घेऊया. बघा मी या ठिकाणी पुरा चार्ट लिहितो आणि तुम्ही मला सांगाल की बाबा मागणी वाढण्याची कारण कोणकोणती असतील. नंबर 1 विद्यार्थी मित्रांनो, कारण मी याच्यानंतर लगेच प्रश्न घेणार आहे, बरं लक्षात घ्या. मागणी वाढण्याची कारण नंबर 1, जर लोकांकडील पैसा वाढला. बघा लोकांकडील, पहिला मी या ठिकाणी लिहित आहे लोकांकडील काय वाढला बाबा, पैसा वाढला. बघा या ठिकाणी आता मला सांगा लोकांकडला जर पैसा वाढला, याच शब्दाला काय म्हणतात, याच शब्दाला म्हणतात चलनवाढ. कारण लक्षात घ्या चलनवाढ म्हणजे काय, चलनवाढ म्हणजे लोकांकडला पैसा वाढणे किंवा पैसा वाढल्यामुळे काय वाढणे बाबा, किंमत वाढणे. हे तर डायरेक्ट कारण आहे ना विद्यार्थी मित्रांनो. बघा जर लोकांकडला पैसा वाढला तर लोक मागणी काय करणार आहेत, वस्तूची ऑब्विसली जास्त करणार आहेत. वस्तूची मागणी जर जास्त झाली तर किंमत काय होणार आहेत, वाढणार आहेत. मग पहिलं कारण आहे की लोकांकडला पैशाचा पुरवठा वाढला. दुसरं कारण बघा या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आता जर मी या ठिकाणी बोलायचं झालं मला, लोकसंख्या जर मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर ऑब्विसली लोकांकडला पैशाचा नियमच आहे. बघा काय म्हणायचं आहे मला,
पैशाचा नियम काय सांगतो? पैशाचा नियम सांगतो की लोकांकडला पैसा वाढला की लोकांची मागणी वाढते. असा कोणी अपवादात्मक एखादा व्यक्ती असेल तर असेल, परंतु सर्वांच्या मागणी काय होतात? वाढल्याशिवाय राहणार नाही. आज तुमच्याकडे 5,000 रुपये फक्त आहेत तर तुमची मागणी त्याच्या मर्यादित असतील. उद्या तुम्ही नोकरीवर लागले, तुम्हाला 50,000 रुपये महिना आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमची मागणी सुद्धा तेवढ्या प्रमाणात वाढलेली असेल. आणि मागणी जर वाढली तर त्या वस्तूच्या किमती सुद्धा काय होतात विद्यार्थी मित्रांनो? वाढतात. चला, मी हे चक्राच्या आधारे थोडस या ठिकाणी बोलणार. बघा, यामध्ये जर आपण बघितलं तर एक महत्वाचा मुद्दा काय दिसतो की तुमच्याकडला पैशाचा पुरवठा वाढलेला आहे. आता बघा, या ठिकाणी जर तुमच्याकडला पैशाचा पुरवठा वाढला, एखाद्या पैशाचा पुरवठा वाढला, समजा असं मानू आपण नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधानांनी एक योजना सुरू केलेली आहे, लाडका भाऊ नावाची एक योजना सुरू केली आणि प्रत्येकाला तुम्हाला म्हटलं की बाबा जेवढे एमपीएससी चे बेरोजगार व्यक्ती आहेत त्यांना 10,000 रुपये महिना या ठिकाणी मिळणार. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 10,000 रुपये प्रत्येकी तुम्हाला जर या ठिकाणी मिळत असतील महिन्याला, तर ऑब्विसली तुमची मागणी काय होणार आहे? जे लोक या ठिकाणी बऱ्याचशा वस्तू वापरत नव्हते त्या सुद्धा वस्तू वापरतील. ओके, आणि त्यामुळे काय होणार? समजा कपड्यांची मागणी वाढली तर वस्तूची मागणी वाढणार. कपड्यांची मागणी वाढल्यामुळे कपड्यांचं उत्पादन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? उत्पादन वाढवावं लागेल. उत्पादन जर वाढवावं लागेल तर त्याच्यामध्ये रोजगार काय करावा लागणार आहे? रोजगार वाढवावा लागेल. आणि रोजगार जर वाढवला तर पुन्हा त्या लोकांकडला काय वाढला? ज्यांना रोजगार मिळाला त्यांच्याकडला पैसा काय झाला? वाढला. पैसा वाढला म्हणजे पुन्हा काय वाढली विद्यार्थी मित्रांनो? मागणी वाढली. आता बघा, अशा प्रकारे या एवढ्या पैशाने बाजारामध्ये मागणी तयार केली. आता इथे हे कपड्यांची त्या प्रकारे कंपनी आहे. कपड्यांची काय वाढली मला सांगा? कपड्यांची मागणी वाढली, बरोबर आहे. हे कपड्यांची मागणी वाढली. कपड्यांची मागणी वाढलीमुळे त्याचा पुरवठा वाढवणे गरजेचं होतं, त्यामुळे त्याचं उत्पादन वाढवणे गरजेचं होतं. उत्पादन वाढवलं, उत्पादन वाढवल्यामुळे पुन्हा या कपड्याच्या याच्यामधला रोजगार वाढला. रोजगार वाढला म्हणजे पैसा वाढला, पैसा वाढला म्हणजे पुन्हा मागणी वाढली. ओके, आता हे जे रोजगारवाले होते हे लोक गाडी यांच्याकडे नव्हत्या, यांनी गाड्या विकत घेणं सुरू केलं, त्यामुळे गाडीचं सर्कल तयार झालं. अशा प्रकारे संपूर्ण मार्केट एकामेकावर डिपेंड असते आणि हे सर्कलमध्ये, या पुऱ्या सर्कलमध्ये फिरत असते. याला म्हणतात इन्फ्लेशन. पुऱ्या मार्केटमध्ये काय आली बाबा? तेजी निर्माण झाली. आणि तेजी कोणी निर्माण केली? तर तेजी निर्माण केली पैशाच्या पुरवठ्याने. आणि पैशाच्या पुरवठ्याने मागणी निर्माण केली, मागणीमुळे उत्पादन पुरवठा वाढला आणि त्याच्यामुळे रोजगार वाढला. अशा प्रकारे संपूर्ण गोष्ट या पैशाच्यावर डिपेंड आहे. आणि म्हणूनच आपण या पैशाच्या पुरवठ्याला, पैशाचा पुरवठा वाढला की यालाच काय म्हणतात बाबा? पैशाचा पुरवठा वाढण्याला चलनवाढ म्हणतात. बघा, लोकांकडला पैशाचा पुरवठा वाढला. काय वाढला? पैशाचा पुरवठा. नंबर 1, पैशाचा पुरवठा हा वाढला, याचे परिणाम काय होतात बघा? पैशाचा पुरवठा वाढला, याचे परिणाम काय काय आहेत की लोकांची काय वाढणार बाबा? मागणी वाढणार. बिलकुल बरोबर आहे, लोकांची मागणी वाढते. चला, मागणी वाढली लोकांची. दुसरं, पैशाचा पुरवठा वाढल्यानंतर याच ठिकाणी त्या पैशाचे जे मूल्य आहे, मला सांगा, पैशाचा मागणी वाढली, मागणी वाढलीमुळे मला सांगा याचे परिणाम काय होणार? याचे परिणाम होणार किंमत काय होणार विद्यार्थी मित्रांनो? किंमतही वाढणार. आणि आपल्याला डायरेक्ट दिसते की बाबा पैशाच्या पुरवठ्यामुळे काय वाढते? किंमत वाढते. आता मला सांगा, किंमत वाढल्यामुळे पैशाचा जो मूल्य होते, पैशाचे जे मूल्य आहे, पैशाचे मूल्य किंवा त्या पैशाची पर्चेसिंग पॉवर, मूल्य काय होणार विद्यार्थी मित्रांनो? कमी होणार. आता तुम्ही मला विचारणार, सर पैशाचे मूल्य कसे काय कमी होणार? बघा, एक 100 रुपयाची नोट आहे या ठिकाणी जर आपण बघितली तर, आता 100 रुपयाची नोट जर आपण बघितली तर या 100 रुपयाच्या नोटेमध्ये साधारणतः असं समजा की बाबा 2.5 किलो साखर सध्या येते, 2.5 किलो साखर येते असं आपण मानूया. आजच्या दरामध्ये 2.5 किलो साखर या ठिकाणी आपण खरेदी करू शकतो. उद्या साखरेचे भाव 60 रुपये किलो झाले समजा, तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो? किमती वाढल्या. तर या 100 रुपयामध्ये 50 रुपये किलो झाले असं समजा. बघा, आज 40 रुपये किलो आहेत. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर काय होणार? 100 रुपये किलो जर झाली तर मला 2च किलो काय मिळणार? साखर मिळणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्या नोटेचा, 100 रुपयाच्या नोटेचा पर्चेसिंग पॉवर काय झाला बाबा? कमी झाला. आणि जर अशा वेळेला त्याचा पर्चेसिंग पॉवर कमी झाला असेल तर आपल्याला काय दिसते की याचं मूल्य काय होते? कमी होते. म्हणजे ध्यानात ठेवा, चलनवाढीच्या काळीमध्ये हे जो चलनवाढ आहे आपला, या चलनवाढीमध्ये काय होते? पैशाचा पुरवठा वाढतो म्हणजे मागणी वाढते,
किमता वाढतात आणि पैशाचे मूल्य काय होते बाबा, कमी होते. अशा प्रकारे याचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. बरं बघा, हे एक कारण झालं आपलं, पैशाचा पुरवठा याच्या ठिकाणी वाढला. आता आपण काय करूया, एखादा क्वेश्चन घेऊया, त्याच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित कळणार. बघा, पहिला मुद्दा जर आपण या ठिकाणी बघितलं तर पैशाचा पहिला प्रश्न या ठिकाणी घेतो मी. कन्सेप्टच्या अनुसार जर आपण गेलो तर प्रश्न आपल्याला पहिला आपण हा घेऊया. बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की कोणता घटक काय नाही आहे, पुरवठाजन्य नाही आहे. बघा, आता पुरवठाजन्य नाही या शब्दाचा बेसिकली अर्थ काय होणार, मी या ठिकाणी क्वेश्चनला थोडंसं झूम करत आहे, थोडा जरा जास्तच झाला. हा, तर बघा, ऑप्शन आपल्याकडे चारही दिसले पाहिजेत अशा अनुषंगाने मी या ठिकाणी क्वेश्चनला ठेवत आहे. हा, मग आता पहिला प्रश्न या ठिकाणी मला काय सांगायचा आहे की किंमत वाढीसाठी कोणते पुरवठाजन्य कारण नाही, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि एक्झाम कोणती होती आपली, एक्झाम होती MPSC प्री, राज्यसेवेला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, प्रश्न असा आहे की कोणते पुरवठाजन्य कारण नाही. आता तुम्हीच मला सांगा, पुरवठ्याचा नियम काय आहे विद्यार्थी मित्रांनो. पुरवठ्याचा नियम असा आहे की बाबा, पुरवठा काय झाला, पुरवठा कमी झाला, पुरवठा जर कमी झाला तर काय होणार, पुरवठा कमी झाला तर मागणी काय होणार, तर पुरवठा कमी झाला तर किंमत काय होणार, किंमत वाढणार. आता बघा, या ठिकाणी विचारलं आपल्याला कोणतं आहे बाबा असं कारण. आता मला तुम्हीच सांगा विद्यार्थी मित्रांनो, जर निर्यात वाढली, काय वाढली, निर्यात वाढली, तर देशाचा पुरवठा कमी होणार की वाढणार. सरळ सरळ आहे, काय होणार बाबा, पुरवठा, निर्यात वाढली तर पुरवठा काय होणार, कमी होणार. बरोबर आहे. कांद्याची निर्यात सरकारनं प्रचंड केली तर बाजारामध्ये कांदाच उरणार नाही मोठ्या प्रमाणात आणि त्याची तुटवडा निर्माण होणार, त्याच्यामुळे किमता काय होणार, वाढणार. म्हणजे कोणतं कारण नाही विचारलंय, हे कारण तर आहे मग त्या महागाईला जबाबदार पुरवठाजन्य कारण आहे. साठेबाजी जर लोकांनी मोठ्या प्रमाणात करून ठेवली, बघा, जर लोकांनी मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून ठेवली तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो, पुरवठा कमी होणार आणि बाजारातला पुरवठा जर कमी झाला तर पुन्हा किमती काय होणार, वाढणार. म्हणजे हेही कारण जबाबदार आहे. दुष्काळ, बघा, मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला, दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, उत्पादनच नाही आहे. आता उत्पादनच नाही आहे तर पुरवठा पुन्हा काय झाला, कमी झाला. अशा प्रकारे जर पुरवठा कमी होत असेल तर मागणी काय, किंमत काय होणार, वाढणार. आणि किंमत जर या ठिकाणी वाढली विद्यार्थी मित्रांनो, हेच झाले पुरवठाजन्य कारण. पण इथं बघा, पतनिर्मितीत वाढ. आता पतनिर्मितीत वाढ म्हणजे काय, तर लोकांकडल्या पैशात वाढ म्हणा किंवा ज्या व्यापारी बँका आहेत त्यांच्या पतनिर्मितीत वाढ म्हणा. म्हणजे एकंदरीत काय म्हणायचं आहे, लोकांकडला पैसा वाढला. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जस्ट समजून सांगितलेलं आहे. बघा, लोकांकडील पैसा जर वाढला, लोकांकडील पैसा जर वाढला तर हे कारण कशासाठी आहे, लोकांकडला पैसा वाढला. लोकांकडला पैसा वाढल्यानंतर काय होत असते सांगा बरं मला, त्यांची काय वाढते, मागणी वाढते. म्हणजे याच्यामुळे मागणी वाढली तर काय वाढते, किंमत वाढते. बरोबर आहे. तर हे कारण किंमत वाढीला जबाबदार आहे का, यस, हे कारण किंमत वाढीला जबाबदार आहे, परंतु ते पुरवठाजन्य नाही आहे, ते मागणीजन्य कारण आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, ते म्हणजे क. ओके, तर मला इथं काय सांगायचंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, की जर पुरवठाजन्य कारण विचारलं तर तुम्हाला पुरवठाजन्य कारणच करावं लागेल. जर तुम्हाला मागणीजन्य कारण विचारलं तर मागणीजन्यच करावं लागेल. आणि जर खर्चदाब कारण विचारलं तर खर्चदाब जन्यच करावं लागेल. अशा प्रकारे याचं डिवायडेशन मग आपण या ठिकाणी करत असतो. मग आता मी तुम्हाला या ठिकाणी काय समजून सांगितलेलं आहे, मागणीजन्य कारणे हे कोणते पाहतो आपण, मागणीजन्य कारणे. बघा, मग लोकांकडला पैसा वाढला तर ह्या गोष्टी त्या प्रकारच्या होतात. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या वाढली. आता बघा, लोकसंख्या जर मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर लोकांच्या काय वाढतील, गरजा वाढतील. म्हणजेच काय वाढणार, गरजा वाढणे म्हणजेच काय वाढणार, मागणी वाढणार. आता बघा, अल्टिमेटली लोकांकडला पैसा वाढला नाही तरी मागणी वाढत आहे आणि मागणी वाढली तर किमता वाढतील. हे कोणतं कारण झालं, पुन्हा मागणीजन्य कारण झालेलं आहे. जस्ट मिनिट. चला विद्यार्थी मित्रांनो, आणखी काय असू शकते बघा, जर समजा सिजनेबल आहे, हंगामी त्या प्रकारची मागणी वाढली. आता हंगामी मागणी कशी असेल, समजा दिवाळी आहे, दिवाळीला जर आपण बघितलं तर कपड्यांची मागणी अचानक वाढलेली असते, त्यामुळे ऑटोमॅटिकली किमता काय होणार,
वाढणारच आहेत, बरोबर आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मागणीजन्यला जबाबदार आहेत. मी कंटिन्यू करतो याला, मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. कन्सेप्ट मला जरा पूर्ण घ्यायचा आहे, अशा प्रकारे सुटलं नाही पाहिजे आपलं काहीच. आता बघा, सरकारचा खर्च वाढला. आता सरकारचा खर्च वाढला याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो? याचा अर्थ झाला सरकारने काय केला? तुटीचा अर्थसंकल्प मांडला. आता तुटीचा अर्थसंकल्प काय असतो? तुम्ही जर सार्वजनिक वित्त नावाचा टॉपिक अभ्यासला असेल तर तुटीचा अर्थसंकल्प काय असतो? ज्याच्यामध्ये समजा माझ्याकडे 200 कोटीची जमा आहे, 200 कोटीची जमा आहे आपल्याकडे आणि आपण खर्च करत आहोत 250 कोटी. याचा अर्थ झाला आमदनी 98 खर्चा रुपया. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याकडे 50 कोटी आपण शिल्लक खर्च करत आहोत, याला म्हणतात तुटीचा अर्थसंकल्प. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर गव्हर्नमेंटने स्वतःचा खर्च वाढवला किंवा खाजगी क्षेत्राने आपला स्वतःचा खर्च वाढवला, बघा खाजगी क्षेत्र सुद्धा असते, खाजगी क्षेत्राने जरी आपला खाजगी क्षेत्राचा खर्च वाढला तरी खर्च वाढणे म्हणजे मला सांगा मार्केट मधला ऑटोमॅटिक पैसा काय होणार? वाढणार. मार्केट मधला लोकांकडला पैसा वाढणार. कारण जर गव्हर्नमेंटने खर्च केला, समजा भारतमाला योजना आणली, रस्ते बांधणं सुरू केले, तर लोकांकडला पैसा म्हणजे कोणाला मजुरी भेटणार, कोणाला सिमेंटची मजुरी भेटणार, कोणाला कारागीरची मजुरी भेटणार, लोकांकडला पैसा वाढणार, रोजगार वाढणार. याचा अर्थ असा होत असतो की पैसा मार्केट मधला इनडायरेक्टली वाढत आहे. म्हणून या ठिकाणी लोकांकडली काय वाढणार? मागणी वाढणार. आणि म्हणून हे कोणती कारण येणार विद्यार्थी मित्रांनो? मागणीजन्य कारण येणार. ओके. आणखी बघा, बाजारातील काळा पैसा वाढला. ज्याला काळा पैसा म्हणजे असा पैसा जो लपवलेला पैसा असतो किंवा जो टॅक्स अनपेएबल त्या प्रकारचा असतो, जो लपून वापरलेला असतो, अशा प्रकारचा पैसा मार्केटमध्ये वाढला. अल्टिमेटली काय विद्यार्थी मित्रांनो? अल्टिमेटली बाजारामध्ये कशामुळे पैसा वाढलेला आहे? बाजारामध्ये पैसा वाढलेला आहे याचा अर्थ, बाजारामध्ये पैसा वाढलेला आहे याचा अर्थ काय बाबा? याचा अर्थ ते कारण कोणतं आहे? ते कारण मागणीजन्य आहे. ओके. या ठिकाणी तुम्ही एवढं कन्सेप्ट डोक्यात ध्यानात ठेवून घ्या, सरळ. मग आता मला सांगा, मी तुम्हाला आता विचारतो, तुम्हाला ह्या कन्सेप्ट कळतात काय? बघूया. ओके, विचार करून पाहाल. मी काय म्हटलं? सरकारने वित्तीय धोरण असते सरकारचं, अर्थसंकल्प मांडत असते सरकार. सरकारने कराचे दर कमी केले. सरकारने कराचे दर कमी केले. बघा, आता मला सांगा, सरकारने कराचे दर कमी केले हे महागाई वाढीस कारणीभूत आहे का? यस विद्यार्थी मित्रांनो, सरकारने कराचे दर कमी केले म्हणजे लोकांकडला पैसा काय होणार? जो व्यक्ती 1 लाख रुपये कर भरत होता तो आता कर किती भरतो? 50,000 भरतो. म्हणजे 50,000 त्याच्याकडे काय राहिलेले आहेत? शिल्लक राहिलेले आहेत. आणि 50,000 जर त्याच्याकडे शिल्लक राहिलेले असतील तर या ठिकाणी सरकारने कराचे दर कमी केले हे सुद्धा एक कारण आहे. त्याच्यानंतर बघा, आणखी मी या ठिकाणी सांगून देतो तुम्हाला, सरकारने कराचे दर जर कमी केले, समजा आरबीआयने स्वस्त पैशाचे धोरण आकारले. स्वस्त पैशाचे धोरण आकारले म्हणजे काय केले बाबा? कर्जाचे दर काय केले? कमी केले. CRR, SLR, ओके, BR, बँक रेट किंवा MSF, रेपो, बरोबर आहे, रिव्हर्स रेपो, या सर्वांचे दर काय केले बाबा? कमी केले. अशा आरबीआयच्या धोरणानं जर लोन स्वस्त केलं असेल तर बाजारातील पैशाचा पुरवठा काय होणार? वाढणार. आणि बाजारातील पैशाचा पुरवठा वाढला की मागणी वाढणार. म्हणजे अल्टिमेटली काय सांगायचं आहे की सर्व कारण आपल्याला पैसा वाढण्यासाठी कारणीभूत दिसून येतात. आणि पैसा जर वाढला तर विद्यार्थी मित्रांनो किंमत वाढणार आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कळलं? तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागते. हे झाले मागणीजन्य कारण. आता बघा, हा प्रश्न मी या ठिकाणी एक घेत आहे. हा प्रश्न तुम्हाला कळते काय? या ठिकाणी आपण बघूया. पुरवठाजन्य तर आपण अजून काही महत्वाचं बोललेलो आपण पुरवठाजन्यावर, पण प्रश्न कसे असतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय दिसते बघा. या ठिकाणी एक प्रश्न आणखी घेऊया. आता इथं प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? प्रश्न आपल्याला साधारणतः या ठिकाणी दिसून येतो आणि या प्रश्नाचं काय उत्तर आहे बघा. पहिला मुद्दा, आता दारिद्र्य विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर किंमत वाढणे, मला सांगा, जर मोठ्या प्रमाणात किमती वाढल्या तर काय होणार? किमती जर मोठ्या प्रमाणात वाढल्या
आता समजा 3% वाढल्या बाबा, 3 ते 7% वाढल्या हरकत नाही, परंतु 20% 40% किमती जर मोठ्या प्रमाणात वाढत असतील तर नुकसान कोणाचं होणार आहे? गरिबांचे काय होणार आहे? नुकसान होणार आहे. आता मला सांगा, जर भाववाढ मोठ्या प्रमाणात झाली तर हे गरिबीच कारणीभूत असणार नाही का? हे गरिबीच कारणीभूत असणार आहे, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे हे आपलं ऑप्शन बनणार नाही. कोणते कारण दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? आता मला सांगा, भाववाढ जर झाली तर हे कारण गरिबी निर्मितीस कारणीभूत काय होणार आहे? दुसरी गोष्ट बघा, कोणतं नाहीये असं विचारलंय आपल्याला. ओके, म्हणजे हे आहे. शासकीय खर्चात वाढ. बघा, शासकीय खर्चात वाढ म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला, तुटीचा अर्थ भरणा. शासनाचा खर्च वाढला. शासनाचा खर्च वाढला म्हणजे लोकांकडील काय वाढणार? पैसा वाढणार. आणि लोकांकडला पैसा वाढला तर दारिद्र्य निर्मितीस काय होणार? दारिद्र्य काय होणार? कमी होणार. तर इथं हे दारिद्र्य निर्मितीला काय आहे बाबा? कारणीभूत. हे जर दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत, त्या प्रकारचं जर दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत आहे का शासकीय खर्च? नाही, हे खर्च नाही आहे. हे दारिद्र्य मिटवण्याचं काम करते, दारिद्र्य निर्माण करण्याचं काम करत नाही. सरकार काय करते? सरकारने जितका मोठा खर्च केला, लक्षात घ्या, जेवढा सरकार खर्च करेल तेवढा लोकांकडला पैसा वाढेल. आणि पैसा वाढणे ही चांगली गोष्ट आहे. पैसा दारिद्र्याला मिटवते आणि अशा प्रकारे हे कारण या ठिकाणी होणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब ऑप्शन चालेल. तुटीचा अर्थ भरणा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुटीचा अर्थ भरणा. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे लोकांकडील सरकारचा खर्च वाढेल आणि लोकांकडला पैसा वाढेल. हे सुद्धा दारिद्र्य मिटवण्यासाठी कारणीभूत आहे, दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही आहे. म्हणून ब आणि क आपल्याला या ठिकाणी काय दिसते बाबा? ब आणि क हे आपल्याला बरोबर दिसून येते की हे दोन आहेत. अल्प बचती व भांडवल निर्मिती. बचत कमी असेल तर दारिद्र्य उलट काय होणार आहे? वाढणार आहे. बचती जास्त पाहिजे असतात, त्यामुळे हे भाववाढीमुळे दारिद्र्य निर्माण होते, अल्प बचतीमुळे दारिद्र्य निर्माण होते, परंतु या दोन गोष्टीमुळे दारिद्र्य निर्माण होणार नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसते की लोकांकडला पैसा सरकार स्वतः वाढवत असते, तुटीचा अर्थसंकल्प मानून. आणि यालाच म्हणतात सार्वजनिक वित्तीय याचा उपाययोजना करून अशा प्रकारच्या गोष्टी वाढवल्या जातात. बघा, चला याच्यानंतरचा एक प्रश्न बघूया आपण. जर तुम्हाला या ठिकाणी संकल्पना जर कळली असेल तर. नेक्स्ट प्रश्न काय प्रश्न आहे बघा, काय म्हणते? घाऊक निर्देशांक मी तुम्हाला शेवटी घेतोच, पहिले माझा हा कन्सेप्ट चालू आहे, तर हा कन्सेप्ट वाले प्रश्न घेऊन टाकूया. बघा, भाववाढ नियंत्रण मार्फत केले जाते. आता तुम्हाला माहितच आहे, एमपीएससी 2015 भाववाढ जर आपल्याला बाजारात दिसत असेल तर भाववाढीवर नियंत्रण कोण ठेवणार? तर भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय भाववाढीवर नियंत्रण ठेवते. आणि भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दर काय केले जातात बाबा? भाववाढ नियंत्रित करायचे तर रेपो दर वाढवले जातात. ध्यानात ठेवा, रेपो दर वाढवावे लागतील तुम्हाला. उलट रेपो दर सुद्धा वाढवले जातील. या ठिकाणी रोख राखीव प्रमाण जे गुणोत्तर आहे, CRR चं त्या प्रकारचं गुणोत्तर आहे, हेही भाव वाढवले जातील. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज याच्यामध्ये हे एक प्रकारचं सरकारचं घेणं देणं याच्या संबंधी येते. त्यामुळे या ठिकाणी भाववाढ नियंत्रणीला कर्ज जर वाढलं तर भाववाढ उलट काय होणार? मार्केटमधला पैसा वाढणार. ध्यानात ठेवा, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कर्ज आपण घेतल्यानं चालणार नाहीये. ते तीन गोष्टी बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी आपले उत्तर येणार आहे ABC. आणि ABC आपल्या या चौथ्या ऑप्शन मध्ये दिसून येते. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न येतात. आता बघा, या ठिकाणी काय पाहणार आहोत आपण? मागणीजन्य कारण पाहिली. आता बघा, आपण पुरवठाजन्य कारणे पाहून घेऊया फास्ट मध्ये. चला, पुरवठाजन्य कारण बघा, एक तर साठेबाजी. जर किंमत वाढत आहे तर साठेबाजी वाढली म्हणून किंमत वाढत आहे. ओके, दुसरं विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर उत्पादन कमी. आता उत्पादन जर कमी झालं, उत्पादन कमी झाल्यानं काय होणार आहे? पुरवठा कमी होणार आहे. आणि पुरवठा जर कमी झाला तर किंमत काय होणार आहेत? वाढणार आहेत. मला सांगा, नैसर्गिक आपत्ती आली. नैसर्गिक काय आली? आपत्ती. आता नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे काय होणार? उत्पादन कमी होणार. बरोबर आहे का? चालते का माझं? हा, नेक्स्ट. त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी आणखी तर औद्योगिक कलह. आता उद्योगावाल्यांमध्येच त्या प्रकारचे भांडण चालू आहेत किंवा आर्थिक केसेस चालू आहेत, तर औद्योगिक कलह जर असेल तर प्रोडक्शन काय होणार? कमी होणार. म्हणजे कामगारांचे भांडण चालू आहेत, कामगारांचे उठाव चालू आहेत, त्यांनी प्रोडक्शन बंद करून ठेवलेलं आहे. ओके, त्यांच्या कोर्टात केसेस चालू आहेत. अशा प्रकारे औद्योगिक कलह असतील तर प्रोडक्शन काय होणार? कमी होणार. ओके, बघा, आपल्या इंडियामध्ये अशा प्रकारचे औद्योगिक कलह मोठ्या प्रमाणात होत असतात. जपानमध्ये एका घड्याळच्या कंपनीमध्ये संप तयार झाला आणि या घड्याळच्या कंपनीमध्ये जेव्हा संप तयार झाला त्यावेळेला इंडियामध्ये समजा असा प्रकारचा जर घड्याळच्या कंपनीमध्ये संप तयार झाला
तर काय करतात, सहसा संपूर्ण काम बंद ठेवतात. ओके, परंतु जपानमध्ये तसं करत नाहीये. जपानमध्ये त्या कंपनीने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, एका घड्याळच्या कंपनीची आणि बुटाच्या कंपनीची फार मोठी घटना आहे. घड्याळच्या कंपनीने काय केलंय, डायल बनवणे सुरू केले. डायल बनवणे सुरू, आणि त्यामधले जे काटे असतात लक्षात घ्या, हे काटे बनवणेच बंद करून टाकले. म्हणजे काय केलेलं आहे, उत्पादन सुरूच आहे, प्रोडक्शन चालू आहे, पण मेन त्या प्रकारचे जे त्याच्यामध्ये जे काटे असतात हेच बंद केलेले आहेत. बघा, बुटाची कंपनी होती, बुटाच्या कंपनीने काय केलंय, उठाव तर केलेले आहेत, आमचं पेमेंट वाढवा, परंतु एकाच पायाचा शूज बनवणे सुरू केले. दुसऱ्या पायाच्या शूचा जो काही मेकिंग असते ते थांबवली. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुम्ही संप तर केलेला आहे पण उत्पादन कमी होऊ दिलं नाही. कारण तुमच्या देशाचं उत्पादन कमी होणे म्हणजे तुमचा जीडीपी कमी होणे, आणि जीडीपी जर कमी झाला तर देशाचं नुकसान होते. अशामुळे संप जर केला असेल तर उत्पादनात जपान सारखे देश कमी होऊ देत नसतात, आणि अशा प्रकारे आपल्याला हे सर्व दिसून येते. औद्योगिक कलह बघा, आपल्याला साठेबाजी या ठिकाणी दिसून येते. किंवा आणखी जर आपण या ठिकाणी बघितलं तर निर्यात वाढवली. आता बघा, निर्यात जर वाढवली, निर्यात वाढवली, किंवा या ठिकाणी आयात काय केली बाबा, कमी केली. आयात कमी केली, एखाद्या गोष्टीची आयात आपल्याला पाहिजे ती कमी केली. समजा भारतामध्ये खाद्यतेलची आयात कमी केलेली आहे आणि एखाद्या गोष्टीची निर्यात वाढवलेली आहे, कांद्याची निर्यात वाढवली आहे, तर त्याचा पुरवठा काय होणार भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कमी होणार. अल्टिमेटली तुम्ही काय ध्यानात ठेवायचं आहे, अल्टिमेटली ध्यानात ठेवायचं आहे, कोणत्या कारणांमुळे भारतामध्ये काय वाढतात बाबा, पुरवठा कमी होतो. पुरवठा कमी झाला रे झाला की किमता काय होतात, वाढतात. याला म्हणायचं पुरवठाजन्य कारणे. ओके, चला या ठिकाणी बोलूया आपण खर्च दाब कारणे. आता खर्च दाब ऑलरेडी आपलं झालेलं आहे तरी बोलूया खर्च दाब कारणे. आता बघा, खर्च दाब कारणे काय असतात, खर्च दाब कारणे म्हणजे अशी कारणे जे खर्च वाढू शकतात. म्हणजे काय वाढणार बाबा, उत्पादनाचे घटक वाढले. बघा, उत्पादनाचे जेवढे घटक आहेत त्याच्या किमता जर वाढल्या, ओके, त्याच्या किमता जर वाढल्या तर काय होणार, किंमत वाढणार. दुसरा, नफा वाढवला, नफा वाढवला तरी काय होणार, किमता वाढणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर या ठिकाणी बोलायचं झालं मला तर इलेक्ट्रिसिटी वाढली. समजा इलेक्ट्रिसिटी जर चे दर जर रेट जर वाढले असतील तरी काय होणार बाबा, किमता वाढणार आहेत. पाण्याचे दर वाढले असतील तरी काय होणार आहेत, किमता वाढणार आहे. सरकारचा कर वाढला असेल, सरकारने अप्रत्यक्ष कर वाढवला, लक्षात घ्या, तरी काय होणार, किमता वाढणार आहे. बरोबर आहे. सरकारने अप्रत्यक्ष कर 5% 10% केला. सरकारने अनुदान कमी केले. बघा, अनुदान काय केले बाबा, कमी केले. सरकार 300 रुपये अनुदान देत होतं पहिले, आता बंद करून टाकलं अनुदान, तरी किमता काय होणार, वाढणार. तर अशा प्रकारे किमता का बरं वाढत आहेत, कारण खर्च वाढत आहे. आणि अशा ह्या 3 कारणांमुळे आपल्याला एकंदरीत हे संपूर्ण दिसून येते. यालाच आपण म्हणत असतो भारतीय अर्थव्यवस्थेमधले किंवा इतर अर्थव्यवस्थेमधली किंमत वाढीची कारणे. विद्यार्थी मित्रांनो, आणि किंमत वाढीचे परिणाम काय होतात ते आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, किंमत वाढली बाजारातली, किंमत वाढीची 3 आपले महत्वाची कारणं झाली आहे. जर बाजारातली किंमत वाढली तर त्याचे परिणाम काय होतात बघा. म्हणजे या ठिकाणी मी देत आहोत तुम्हाला चलनवाढ, चलनवाढ आणि त्याचे काय बाबा, त्याचे परिणाम. बघा, त्याचे परिणाम काय होतात. तर आता पहिली गोष्ट, किंमत वाढ होते कशी हे आपण पाहून घेऊया, त्याच्यानंतर परिणामांवर बोलूया. ओके, बघा, किंमत वाढ कशी होते विद्यार्थी मित्रांनो. याला काही प्रमाणात जर आपण बघितलं तर किंमत वाढ समजा 3 ते 4 प्रकार आहेत किंमत वाढीचे. बघा, पहिली एक किंमत वाढ आहे आपली चालणारी चलनवाढ, रांगणारी म्हणू आपण याला, क्रिपिंग. ओके, रांगणारी चलनवाढ. आता हे रांगणारी, बरेच विद्यार्थी आपले मराठी मीडियमचे आहेत म्हणून आपण मराठी शब्द या ठिकाणी यूज करूया. ओके, तर हे चालणारी चलनवाढ आहे. रांगणारी चलनवाढ आहे म्हणजे 3% कमी, 3% कमी किमता वाढणे, किमती काय होणे, वाढणे. आता बघा, एक वस्तू साधारणतः 100 रुपयाची होती, पुढील वर्षी ती वस्तू 103 रुपयाची झाली तर फार मोठा फरक या ठिकाणी पडणार नाही. परंतु तीच वस्तू जर 150 रुपयाची झाली तर फरक मोठा प्रचंड पडणार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पहिली चलनवाढ जी 3% कमी असते त्याला आपण काय म्हणतो, चालणारी चलनवाढ. दुसरा कन्सेप्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रांगणारी चालणारी चलनवाढ, चालणारी चलनवाढ. बघा, चालणारी चलनवाढ याला काय म्हणतात, 3% ते 7% व 10% असं आपण ग्रुपमध्ये टाकूया किंमत वाढणे, किंमत वाढणे. आता बघा, अशा प्रकारची जर किंमत वाढत असेल तर साधारणतः आपण काय म्हणतो, दोन्ही चलनवाढ फार मोठा अर्थव्यवस्थेवर जर बघितलं तर किंमत वाढणे चांगली गोष्ट आहे का, तर काही प्रमाणात किंमत वाढणे चांगली गोष्ट असते विद्यार्थी मित्रांनो. ही आहे रांगणारी आणि ही आहे चालणारी. ह्या चलनवाढी, दोन्ही चलनवाढी
अर्थव्यवस्थेसाठी कशा असू शकतात? पोषक असू शकतात. बघा, पोषक असू शकतात. कितीपर्यंत तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी. आरबीआय काय म्हणते? आरबीआय म्हणते की बाबा चलनवाढ किती असली पाहिजे? आरबीआय न ठेवलाय की 2% कमी नाही आणि 6% जास्त नाही. हे एमपीसीचं म्हणणं आहे. एमपीसी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समिती. मौद्रिक धोरण समिती काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो? किंमत किती वाढली पाहिजे बाबा? 2% कमी होऊ देऊ नका आणि 6% वाढू नका. याला म्हणतात स्थिर किंमत. याला काय म्हणतात? स्थिर किंमत. अशा प्रकारे ह्या ज्या दोन्ही किमती दिलेल्या आहेत मी तुम्हाला, या अनुषंगाने जर वाढल्या तर याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो चांगली चलनवाढ. बघा, चलनवाढीने होत काय असते मी तुम्हाला सांगतो. समजा लोकांची काय वाढली बाबा? मागणी वाढली. विद्यार्थी मित्रांनो, मागणी वाढली तर उत्पादन काय होते मला सांगा? वाढतेच, बरोबर आहे. उत्पादन वाढले तर विद्यार्थी मित्रांनो रोजगार काय होणार? वाढणार. मग मला याच्यासाठी बोलायचं आहे की मागणीमुळे बाजारामध्ये रोजगार निर्माण होते आणि बेरोजगारी काय होते बाबा? बेरोजगारी काय होते? बेरोजगारी कमी होते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे मार्केटमध्ये सतत मागणी राहणं गरजेची असते. त्यामुळे ह्या ज्या दोन चलनवाढी आहेत ह्या अर्थव्यवस्थेला पोषक मानल्या जातात. पोषक मानल्या जातात. ओके, दुसरं सोडून द्या. परंतु हीच जर चलनवाढ, आता आपण थोडस या ठिकाणी जाऊया. बघा, फिलिप्स काय म्हणतात? फिलिप्सने स्वतः म्हटलेलं आहे. फिलिप्सचा वक्र नावाचा एक वक्र आहे. फिलिप्स म्हणतात, फिलिप्स या ठिकाणी काय म्हणतात की जर बाजारामध्ये चलनवाढ असेल, जेवढी जास्त चलनवाढ असेल तर चलनवाढ रोजगार निर्मिती करते व बेरोजगारी काय करते बाबा? कमी करते. असा सिद्धांत फिलिप्स यांनी मांडलेला आहे. काय म्हटलंय फिलिप्स यांनी? की फिलिप्स म्हणतात की बेरोजगारी काय करते बाबा? बेरोजगारी कमी करते. कोण? चलनवाढ, बाजारातील मागणी. तर अशा प्रकारची ही चलनवाढ आहे. फिलिप्सचा वक्र मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगणारच आहे. तिसरी चलनवाढ बघा. तुम्हाला प्रश्न आला, ही चलनवाढ त्या प्रकारची फायद्याची असते का? हो, फायद्याची असू शकते रांगणारी चलनवाढ. ओके, असू शकते असा शब्द वापरायचा, नेहमी असणारच असं नाहीये. हा, ही मात्र बऱ्याच पैकी असते. त्याच्यानंतर बघा, तिसऱ्या प्रकारची चलनवाढ विद्यार्थी मित्रांनो, या चलनवाढीला काय म्हणतात? तर धावणारी चलनवाढ. धावणारी, रनिंग त्या प्रकारची इन्फ्लेशन आपल्याला या ठिकाणी दिसते. धावणारी चलनवाढ, रनिंग इन्फ्लेशन. आता बघा, हे जे रनिंग इन्फ्लेशन आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलं, याचा अर्थ काय होते? 10 ते 20% किमती वाढल्या. आणि किमती किती वाढल्या हे सीपीआय मध्ये दर्शवलं जात असते. याला म्हणतात कन्झ्युमर प्राइस इंडेक्स किंवा WPI मध्ये दर्शवलं असते. तर एवढ्या प्रमाणात बाबा काय वाढलेल्या आहेत? किमती वाढलेल्या आहेत. किमती वाढणं हे मात्र थोडंसं घातक असते अर्थव्यवस्थेसाठी, कारण गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचं काय होते? याच्यामध्ये नुकसान होते. तिसरी चलनवाढ या ठिकाणी दिसते विद्यार्थी मित्रांनो, चौथी, ती असते सोसाट धावणारी. म्हणजे एक प्रकारे लक्षात घ्या, मोठ्या प्रमाणात वाढणारी. ओके, तर याला काय म्हणतात? सोसाट धावणारी चलनवाढ ही. आता सोसाट धावणाऱ्या चलनवाढीमध्ये काय होते? 20% ते 100% किमती वाढतात. अशी जर चलनवाढ असेल तर अर्थव्यवस्था डिस्ट्रॉय होऊन जाणार, कारण किमता वाढल्या तर लोक मागणी करणार नाहीत. बघा, खूप जास्त किंमत जर एखाद्या वस्तूची झाली, खूपच किंमत वाढली विद्यार्थी मित्रांनो, खूप किंमत वाढली असेल तर लोकांची मागणी काय होत असते? सांगा, लोकांची मागणी काय होणार? कमी होणार. लोकांची मागणी कमी झाली तर उत्पादन काय होणार? कमी होणार. आणि उत्पादन कमी झालं तर काय येणार? बेरोजगारी वाढणार. आणि बेरोजगारी वाढणं म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था कोलॅप्स होऊन जाणं, अर्थव्यवस्थेचा समाप्ती होऊन जाणं. आणि उत्पादन कमी झालं म्हणून हे लोक आपले रोजगार काढून टाकतील आणि हे कंपनीचं उत्पादन कमी झाल्यामुळे कंपन्या बंद पडतील आणि कंपन्या बंद पडल्यामुळे पुरी अर्थव्यवस्थाच त्या प्रकारची कोलमडून जाईल. अशा प्रकारे आपल्याला हे एक महत्वाचं साधन दिसते की बाबा ह्या 4 प्रकारच्या चलनवाढी आहेत: रांगणारी, चालणारी, धावणारी आणि सोसाट धावणारी. या तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. आता मला तुमचा जास्त वेळ घ्यायचाच नाहीये अजिबात. तुम्हाला कोणत्याच प्रकारे म्हणजे साधारणतः तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही अतोनात मेहनत करत त्या प्रकारच्या लॅबमध्ये बसलेले असता, मोठ्या प्रमाणात फ्रेश वगैरे होऊन साऱ्या गोष्टी बघत असता. त्यामुळे मला कोणत्याच प्रकारचा तुमचा टाइमपास या ठिकाणी करायचा नाहीये. बघा, मी तुम्हाला थोडस फास्ट का होईना, कारण तुम्ही काय करता? व्हिडिओ स्पीडने पाहता. आता तुम्हाला माझा व्हिडिओ स्पीडने पाहायची गरजच नाहीये. सरळ सरळ जर या ठिकाणी बघितलं तर मुद्दा काय आहे आपल्याला? मी या ठिकाणी सांगत आहे की बाबा चलनवाढ झाली मार्केटमध्ये, चला हरकत नाही,
चलनवाढ झाली तर चलनवाढीमध्ये काय परिणाम होतात बघा. आता बघूया आपण. जर चलनवाढ मोठ्या प्रमाणात झाली तर सरळ असं दिसते बाबा, रांगणारी चलनवाढ आहे, चालणारी चलनवाढ आहे. ही चलनवाढ तर पोषक असू शकते, पण खूप जास्त वाढली तर काय होणार, कोणता वर्ग श्रीमंत होणार बघा. पहिला मुद्दा, खूप जास्त जर चलनवाढ वाढली तर या ठिकाणी काय होणार बघा, की रुनको नावाचा एक व्यक्ती असतो, रुनकोचा फायदा होणार बघा. रुनकोचा काय होणार विद्यार्थी मित्रांनो, फायदा होणार. धनकोचे नुकसान होणार. आता इंग्रजीमध्ये या ठिकाणी शब्द वापरूया आपण, क्रेडिटर्स अँड डेटर्स. लक्षात घ्या, कर्ज घेणारा जो असतो, समजा मी एखादी रक्कम 5,000 रुपये माझ्या नातेवाईकाकडून मी 50,000 रुपये घेतले होते 2020 मध्ये, आणि बिना व्याजाचे मी त्यांना 50,000 रुपये त्या प्रकारचे रिटर्न केले 2024 मध्ये. आता मला सांगा, 2025 जो 2020 मध्ये मी 50,000 घेतले होते आणि जे 2024 मध्ये मी परत केले ते 50,000 आहेत, परंतु पर्चेसिंग पॉवर मात्र कमी झालेला आहे. याचा पर्चेसिंग पॉवर जास्त होता, याचा पर्चेसिंग पॉवर दिवसांदिवस काय होतो, कमी होत जातो. म्हणून या ठिकाणी कर्ज घेणारा फायद्याचा ठरतो, कर्ज देणाऱ्याचे काय होते बाबा, नुकसान होते. म्हणजे ऋणकोचा फायदा होतो, धनकोचे काय होते विद्यार्थी मित्रांनो, नुकसान होते. कर्ज घेणाऱ्याचा फायदा होतो चलनवाढीमध्ये. आता उलट हेच जर तुम्हाला विचारलं चलन घटीमध्ये, तर याला उलट करायचं. चलन घटीमध्ये धनकोचा काय होतो, फायदा होतो, आणि ऋणकोचे काय होते, नुकसान होते. कळलं? चला दुसरा मुद्दा बघा, कृषी क्षेत्राचा. तुम्ही मला सांगा, आता तुम्हाला मी या ठिकाणी पॉज घेता थोडासा, कृषी क्षेत्राचा काय होणार, मला शेतकऱ्यांचा काय होणार, कृषी क्षेत्राचा फायदा होतो की तोटा होतो, असं लिहू मी या ठिकाणी. पटकन स्वतःला सांगायचं. ओके, हा मला सांगा, कृषी क्षेत्र हा उत्पादक घटक आहे ना, उत्पादक आहे. आता मी जर उत्पादक, मला जर यावर्षी 8,000 तुरीचे भाव भेटले आणि पुढच्या वर्षी 10,000 भेटले तर मला तर फायदाच होणार आहे. तर कसं असते, जेही उत्पादक घटक आहेत ते सर्वांचा काय होतो या ठिकाणी, फायदा होतो. लक्षात घ्या, चलनवाढी म्हणजे किमता वाढल्या तर कृषी क्षेत्राचा फायदा होणार, उत्पादक क्षेत्राचाही काय होणार विद्यार्थी मित्रांनो, उत्पादक क्षेत्राचा काय होणार, फायदा होणार. उत्पादक क्षेत्राचा फायदा होणार. बरोबर आहे? मला सांगा, अशा प्रकारे चलनवाढीमध्ये मागणी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, मागणी वाढणार. बरोबर आहे? मागणी वाढणार. मागणी जर वाढली, मला सांगा, मागणी जर या ठिकाणी वाढली, सुरुवातीला मागणी वाढणार, प्रचंड जर चलनवाढ झाली तर मागणी नंतर काय होणार, कमी होणार. बघा या ठिकाणी उत्पादन क्षेत्र. आणखी आपण एक या ठिकाणी काय बोलूया, जर उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे तर रोजगार काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार वाढणार. आणि रोजगार जर वाढणार तर मला सांगा, बेरोजगारी काय होणार, बेरोजगारी कमी होणार. यावर जसेच्या तसेच प्रश्न आहेत, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, बेरोजगारी कमी होणार. बघा या ठिकाणी बेरोजगारी कमी झाली, साऱ्या गोष्टी व्यवस्थित त्या प्रकारच्या फायद्याच्या ठरत आहेत. तर देशाचा उत्पादन वाढले म्हणून देशाचा जीडीपी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, वाढणार. देशाचा जीडीपी वाढणार. बरोबर आहे? देशाचं राहणीमान काय होणार, राहणीमान वाढणार. तर अल्टिमेटली काय होत आहे, प्रगती होत आहे, राहणीमान वाढणार. परंतु प्रत्येक ठिकाणी नाही. जर खूप मोठ्या प्रमाणात जर चलनवाढ झाली, किमता वाढल्या, तर दारिद्र्य निर्मिती सुद्धा कारणीभूत ठरू शकते. बघा नोकरदार वर्ग, आता नोकरदार वर्ग आहे, नोकरदार वर्ग यांचे काय होणार, नुकसान होणार. कसं बघा, साधारणतः आपण जर बघितलं की त्यांचा किराण्यावरचा खर्च 4,000 रुपये होता आणि आता किमता 25% वाढल्यामुळे यांचा खर्च 5,000 रुपये झालेला आहे. असं जर आपण या ठिकाणी बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, झालं कसं की या ठिकाणी 1,000 रुपये यांना शिल्लक द्यावे लागत आहेत प्रत्येक ठिकाणी. म्हणून या लोकांना फिक्स वेतन आहे, त्यामुळे यांना वेतन भत्ता दिला जात असतो, महागाई भत्ता दिला जात असतो. कारण फिक्स वर्ग, ज्यांचं इन्कम फिक्स आहे त्या वर्गाचं नुकसान होणार, कारण उत्पन्न वाढलं नाही परंतु खर्च वाढले, त्यामुळे नुकसान ऑब्विसली या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की बाबा चलनवाढीचे परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसतात. चलनवाढ दारिद्र्य निर्माण करू शकते का? हो, खूप मोठी चलनवाढ दारिद्र्य सुद्धा निर्माण करू शकते. दारिद्र्य निर्माण या ठिकाणी होऊ शकते. बघा हे एक त्या प्रकारचं दिसून येते. म्हणजे याचा अर्थ कंपनीवाला वर्ग जो आहे, कंपनीवाला वर्ग म्हणजे काय, उत्पादक वर्ग काय झाला बाबा, उत्पादक वर्ग काय होणार, श्रीमंत होणार. उत्पादक वर्ग श्रीमंत होणार आणि गरीब वर्ग अधिक गरीब होऊ शकतो. गरीब वर्ग पुन्हा गरीब होऊ शकतो, गरीब होणार. अशा प्रकारचा हा मुद्दा मला या ठिकाणी दिसून येतो. नसेल तर बघा, म्हणजे याचा अर्थ मला काय म्हणायचं आहे की बाबा आर्थिक विषमता काय होणार, आर्थिक विषमता या ठिकाणी काय होणार, वाढणार.
आर्थिक विषमता वाढणार. अशा प्रकारे गरीब अधिक गरीब होणार, श्रीमंत अधिक श्रीमंत होणार, प्रचंड चलनवाढ जर झाली तर. म्हणून कधीही ध्यानात ठेवायचं की बाबा सरकारने सुद्धा एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे की लोकांचं इन्कम किती आहे आणि इन्कम वजा एक्सपेंडिचर. बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येते इन्कम वजा एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि जर बरोबर या ठिकाणी इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी काय दिसते, सेव्हिंग दिसते. विद्यार्थी मित्रांनो, जर एक कॉमन माणसाचा विचार आपण या ठिकाणी जर केला तर आपल्याला कळलं पाहिजे की बाबा माणसाचं उत्पन्न, त्याच्यातून गेले खर्च, उरलेला पैशाला आपण सेव्हिंग म्हणतो. आणि सेव्हिंग काय निर्माण करतो, सेव्हिंग एकतर असेट निर्माण करतो, असेट म्हणजे संपत्ती निर्माण करतो, किंवा विद्यार्थी मित्रांनो इन्व्हेस्टमेंट निर्माण करतो. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक निर्माण करतो. आणि असेट काय करते विद्यार्थी मित्रांनो, असेट बघा एखादं घर बांधलं तुम्ही भाड्यानं दिलं, असेट काय करते, पुन्हा इन्कम निर्माण करते. काय निर्माण करते, भाड्यानं दिलं. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही शेअर वगैरे गुंतवलेले आहेत आणखी त्याच्याही माध्यमातून तुम्हाला काय भेटू शकते, इन्कम निर्माण करते. तर इन्कम निर्माण जर करायचं असेल तर तुम्हाला सेव्हिंग करावी लागेल, ऍसेट क्रिएट करावे लागतील, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि इन्कमचे सोर्सेस वाढवावे लागतील. अशा प्रकारे भारताची गरिबी किंवा कोणत्याही देशाची गरिबी दूर करता येईल. हे सरकारला कळत नाही का, सरकारला सुद्धा कळते. परंतु महागाईचं प्रमाण जर तुम्ही वाढवून दिलं असेल तर या ठिकाणी काय होणार, जो व्यक्ती 2000 रुपये सेव्ह करत होता महिन्याला तो व्यक्ती आता 500 रुपये सेव्ह करू शकणार. आणि ज्या व्यक्तीनं विचार केला होता की आपण बाबा 15 वर्षात घर बांधूया, तो व्यक्ती 30 वर्षात सुद्धा घर बांधू शकणार नाही. अशा प्रकारे महागाई ही दरोडेखोर आहे असं विधान शास्त्र अर्थतज्ञांनी केलेलं आहे की बाबा महागाई म्हणजे एक दरोडेखोर आहे, जो तुमच्या घरात दरोडा टाकतो आणि काय घेतो, तुमची सारी संपत्ती काढून घेतो, जे तुम्हाला माहित पण पडू देत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महागाई असते. महागाईला अर्थतज्ञ दरोडेखोर का म्हणतात, कारण याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल, कारण हे सारं ज्याला कळते त्याच्या अंगावर शहारे उभे होतात, लक्षात घ्या. ओके, आणि म्हणून तुम्हाला हा सारा कन्सेप्टच कळला पाहिजे बाबा. अर्थतज्ञ म्हणजे एक अधिकारी असताना तुम्हाला कळलं पाहिजे की अधिकारी का बरं आपण या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करतो. अधिकाऱ्याला कळते की तो व्यक्ती महागाईनं परेशान असतो, ज्याचा गॅस सिलेंडरचे 50 रुपये वाढलेले आहेत म्हणजे त्याचा महिन्याचा 50 रुपये वाढलेला आहे. जर मोबाईल रिचार्जचे 50 रुपये वाढलेले आहेत तर आपल्याला दिसते की बाबा वर्षाचे त्याचे 600 रुपये वाढलेले आहेत. जर एका वर्षाला 600 तर 10 वर्षामध्ये त्याचे 6000 रुपये शिल्लक जात आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग काय झाली आहे, कमी झालेला आहे. जो व्यक्ती 10 वर्षात कुठेतरी असेट निर्माण करत होता त्याला आता असेट निर्माण करता येत नाही तुमच्या एका 50 रुपयाच्या वाढीमुळे. म्हणून सरकारला नेहमी जागं राहायला पाहिजे, आरबीआयला जागं राहायला पाहिजे. म्हणून आरबीआय काय करत असते विद्यार्थी मित्रांनो, आरबीआय एक धोरण अवलंबवत असते. आरबीआय त्या धोरणाला म्हणतात एमपीसी. एमपीसी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. ओके, म्हणजे एक प्रकारची कमिटी आहे आणि या कमिटीचं एक धोरण असते की बाबा 2% कमी आणि 6% जास्त, सरासरी 4% आम्हाला काय ठेवायची आहे, किंमत वाढ ठेवायची आहे. पण गेल्या काही वर्षापासून ही किंमत वाढ आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आणि यालाच कारणीभूत आपल्याला सरकार सुद्धा असू शकते. बऱ्याच वेळेला हे सर्व आपल्याला या ठिकाणी प्रत्येक सरकार, ओके, प्रत्येक सरकार याला जबाबदार असू शकते. अशा प्रकारची चलनवाढ आपल्याला या ठिकाणी आढळून येते. चला आता पुढे बोलतो मी की चलनवाढ मोजतात कशी. बघा चलनवाढ मोजतात कशी, काही याच्या ठिकाणी आपण क्वेश्चन पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. मला नाही माहित आता किती मोठा व्हिडिओ होत आहे आपला, परंतु हा कन्सेप्ट झाल्याशिवाय आपण हा कंटिन्यू करूया. बघा आरबीआय अशा प्रकारचं नियंत्रण ठेवत असते. त्याच्यानंतर काही क्वेश्चन मी या ठिकाणी घेतो. बघा काय म्हणते, एमपीएससी मेन्स 2016चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन फुगवट्याचे कारण नाही. विद्यार्थी मित्रांनो, मागणीजन्य चलन फुगवटा म्हणजे बाजारातील पैसा वाढणे, याला कारण नाही आहे. मागणीजन्य विचारलं म्हणजे पहिले मागणीजन्यला अंडरलाईन करायचं, कशामुळे मागणी वाढते. बघा अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात वृद्धी. आता अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढला तर काय होणार बाबा, मागणीजन्यच कारण होणार ना. कारण पैशाचा पुरवठा वाढला म्हणजे काय वाढणार, मागणी वाढणार. म्हणजे हे कारण तर आहे, नाही विचारलंय तुम्हाला. लोकांच्या बचतीत घट. बघा लोकांच्या बचतीत घट, लोकांची बचत, तुम्ही किंमता वाढल्यामुळे लोकांची बचत कमी झाली आहे.
लोकांच्या बचतीत घट झाली, त्यामुळे त्यांची मागणी काय झाली मला सांगा, मागणी वाढेल का? या ठिकाणी आपल्याला मागणी वाढताना या ठिकाणी काय म्हणते, खालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन फुगवट्याचे कारण नाही आहे? चलन फुगवट्याचे कारण म्हणजे लोकांकडला पैसा वाटण्याचे कारण नाही आहे बाबा, चलनवाढीचे कारण नाही आहे, तर लोकांकडे बचतीत घट दिसते, लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघा, लोकांकडली बचत म्हणजे लोकांकडल्या बचतीमध्ये जर घट झाली असेल तर आपल्याला काय दिसते, एक मागणी म्हणजे लोकांची मागणी काय होणार, कमी होणार. या ठिकाणी आपल्याला निर्यातीत वाढ बघा, निर्यातीत वाढ, मजुरी दरात वाढ बघा. आता या ठिकाणी जर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर आपल्याला काय दिसते, निर्यातीत जर वाढ झाली एखाद्या गोष्टीची तर हे विद्यार्थी मित्रांनो पुरवठाजन्य कारण आहे. आणि अशा प्रकारचं पुरवठाजन्य कारण आपल्याला या ठिकाणी दिसते. निर्यातीत वाढ होणे म्हणजे पुरवठाजन्य कारण आपण जस्ट शिकलेलो आहोत. त्यामुळे मजुरीत वाढ झाली तर लोकांकडला पैसा वाढेल आणि अशा प्रकारचे हे कारण आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर एकंदरीत आपल्याला विविध प्रकारचे कारण या ठिकाणी समजून सांगितलेले जातात आणि त्याच्या अनुषंगानं हे पाहायला मिळतात. बघा त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन बघा काय म्हणते, तर भारतातील बघा एमपीएससी प्री 2022 चा प्रश्न आहे, भारतातील भाववाढीत पुरवठा, पुन्हा पुरवठ्यावरच विचारलेला आहे, थोडासा क्लिअर करतो आणि तुम्हाला दिसून आणण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी काय म्हणते, भारताच्या भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकाचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. पुरवठ्याच्या प्राबल्यामुळे बघा, पुरवठाजन्य बदलती उत्पादन रचना, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. सरकार जर उत्पादनावर आधारित पुरवठा असतो म्हणून बदलती उत्पादन रचना हे सुद्धा एक कारण आहे. दुसरं नियोजित आयात धोरण, नियोजित बदलते आयात धोरण आपल्याला या ठिकाणी नाही लागणार आहे. जर नियोजित आयात धोरण असेल तर बाजारामध्ये भाववाढीचा जो पुरवठा बाजू आहे, नियोजित आयात असेल तर पुरवठा कमी पडणार नाही. वाहतुकीच्या सुविधा चांगल्या प्रकारच्या असतील विद्यार्थी मित्रांनो, एका जागेवरून जर तुम्हाला निर्यात करायची आहे, आयात करायची आहे, माशांची आयात करायची, वातानुकूलित ट्रक तुमच्याकडे असतील तर अशा वेळेला वाहतुकीवर भर असलाच पाहिजे. नाशवंत वस्तूंसाठी साठवण असली पाहिजे, वेअर हाऊसेस असले पाहिजेत, फुलांसाठी नेण्यासाठी चांगल्या गाड्या असल्या पाहिजेत. अशा प्रकारे वेअर हाऊसेस वगैरे जर उपलब्ध असतील तर धान्य खराब होणार नाही, म्हणजे याचा अर्थ पुरवठा खराब होणार नाही. याचा अर्थ वरील पैकी सर्व सरकारने दीर्घकालीन धोरण या ठिकाणी अवलंबवायला पाहिजे. आणि असे जर दीर्घकालीन धोरण असेल तर भारतामध्ये कधी पुरवठा कमी पडणार नाही, आणि पुरवठा कमी जर पडला नाही तर वस्तूच्या किमती वाढणार नाहीत. चला नेक्स्ट, या ठिकाणी आणखी आपल्याला काय दिसते, त्याच्यानंतर क्लिअर या ठिकाणी करून घेतो मी. पुढचा एखादा प्रश्न पाहूया बघा, अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती म्हणजे भाववाढ रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक कोणते धोरण राबविते? सरळ सरळ आरबीआय. मला सांगा, स्वस्त पैशाचे धोरण राबवले तर बाजारातील पैशाचा फ्लो वाढेल, महाग पैशाचे धोरण वाढवले तर बाजारातील पैशाचा पुरवठा कमी होईल. तर कधी ध्यानात ठेवायचं, चलनवाढीची परिस्थिती असेल तर बाजारात पैसा वाढवा लागत नाही. ऍज अ आरबीआय तुम्ही जर आरबीआयचे कोणीतरी अधिकारी असाल तर तुम्हाला काय करावं लागेल बाबा, तुम्हाला बाजारातील पैशाचा पुरवठा काय करावा लागेल, कमी करावा लागेल. जर बाजारातील पैशाचा पुरवठा कमी झाला तर बाजारातील मागणी काय करता येणार, कमी करता येणार. आणि मागणी कमी केली तर काय करता येणार बाबा, किमती कमी करता येणार. म्हणून तुम्ही ऍज अ अधिकारी काय करणार, पैसा काय करणार, कमी करणार. आता विचार करा, आता विचार करून सांगा मला काय करणार. स्वस्त पैशाचे धोरण तुम्ही अवलंबले ऍज अ अधिकारी तर तुम्ही स्वस्त पैशाचे धोरण अवलंबल्यावर बाजारातील पैशाचा पुरवठा वाढवणार, म्हणजे हे धोरण चुकीचं होणार चलनवाढीच्या काळामध्ये. व्याजाचे दर कमी करण्याचे धोरण, तुम्ही व्याजाचे दर कमी करणार म्हणजे पुन्हा स्वस्त पैशाचे धोरण राबवणार, हे सुद्धा कारण या ठिकाणी चालणार नाही आपल्याला. मुबलक पैशाच्या पुरवठ्याचे धोरण म्हणजे बाजारामध्ये मुबलक पैशाचा पुरवठा वाढवणार, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. आणि कडक पैशाचे धोरण म्हणजे जे लोन आहे ते कर्ज आहे ते काय करणार, तुम्ही महाग करणार. अशा प्रकारे कडक पैशाचे धोरण आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि हे जर राबवलं तर बाजारातील किमता काय होणार बाबा, आटोक्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या अनेक प्रकारच्या बॅचेस चालू असतात. मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की आपली प्रहारची बॅच जी आहे, प्रहार 2.0 हे सुद्धा लॉन्च झालेली आहे. लक्षात घ्या, मुख्य परीक्षेसाठी आपल्याला ही अत्यंत उपयुक्त आहे. गट क आणि गट ब दोन्ही मुख्य परीक्षा आपल्या आगामी तारखांना ज्या ठरलेल्या असतील त्या अनुषंगाने ही एक्झाम
च्या थ्रू सर्व अभ्यास पूर्ण करणारी आपली बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विविध फॅकल्टीज या ठिकाणी सागर सरांसोबत आम्ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहोत. तर तुम्ही या बॅच मध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की तुम्ही विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर संपर्क साधा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन याच्या संबंधित मिळेल. आणि कोणतीच अशी गोष्ट त्या प्रकारची मागे राहू देऊ नका. एखादा कन्सेप्ट आला असेल तो पूर्ण करून घ्या आणि पुढे वळा. चला, मी या ठिकाणी पुन्हा आता आपल्या कन्सेप्टवर येतो आणि पुन्हा आपली त्या प्रकारचे क्वेश्चन्स किंवा कन्सेप्ट काय चालू होते त्याच्यावर बोलूया आपण. अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी केल्या जातात. माझे हे प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. आता काही राहिलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन घेऊया. बघा या ठिकाणी हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हा झाला आपण घेतलेला आहे. ओके, चला नेक्स्ट बघा तुम्ही काय म्हणते इथं. फॉरेस्ट मेन्स 2017ला विचारलेला आहे, चलनवाढीची कारणे काय असतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, चलनवाढीची कारणे काय असतात हे आपण बघूया. काय म्हणते, बाजारात पैशाचा पुरवठा वाढणे. आता असं विचारलं का विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी की तुम्हाला पुरवठाजन्य कोणती कारणे आहेत बाबा, मागणीजन्य कोणती कारणं आहेत किंवा खर्चदाबजन्य कोणतं कारण आहे, असं काहीच विचारलेलं नाहीये. फक्त काय विचारलेलं आहे की बाजारात पैशाचा पुरवठा वाढणे हे कारण आहे. काय आहे, उत्पादनात घट म्हणजे पुरवठ्यात काय झाला बाबा, घट झालं, हेही काय आहे, कारण आहे. रोजगारात घट, आता मला सांगा रोजगारात घट हे कारण कसं काय असू शकते, महागाई वाढणाराला. रोजगारात घट झाली तर लोकांकडला पैसा कमी होणार आणि लोकांकडला पैसा कमी झाला तर उलटी किंमत वाढणार नाही, किंमत काय होणार बाबा, कमी होणार. त्यामुळे हे कारण मला या ठिकाणी दिसून येत नाही. बाजारात पैसा व पुरवठ्याची कमतरता व उत्पादनात वाढ. आता बाजारात पैशाची कमतरता जर झाली तर किंमत कशी काय वाढणार आहे, पॉसिबलच होणार नाही. त्याच्यामुळे मला क ड ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत नाहीत. मला दिसतात बाबा कारण विचारली आहेत मला, कोणती कारणे असतात तर या ठिकाणी आपण करायचं आहे अ आणि ब ही कारणे आहेत आणि हे कारण आपण स्पष्ट चांगल्या प्रकारे अभ्यासलेली आहेत. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न आणखी या ठिकाणी घेतो, आपल्याला या ठिकाणी दिसला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा, एमपीएससी मेन्स 2020 ला हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हीच या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे आणि तुम्हालाच या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न आहे की बाबा एमपीएससी मेन्स 2020 चा प्रश्न आहे. प्रश्न आहे, विधाने बरोबर आहेत, शासकीय खर्चातील वाढीमुळे भाववाढ निर्माण होते. जस्ट मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, शासनाचा खर्च जर वाढला तर भाववाढ निर्माण होते. हे कोणतं कारण आहे, मागणीजन्य कारण आहे. पण इथं विचारलेलं नाही आहे, परंतु हे कारण मात्र आहे, करेक्ट आहे. खाजगी खर्चात वाढ झाल्यामुळे भाववाढ निर्माण होते. खाजगी असो की काही असो, काळा पैसा असो ना, तरी खर्चात वाढ झाली म्हणजे मागणीत काय होणार, वाढ होणार, लोकांचा पैसा वाढणार. अशा प्रकारे अ आणि दोन्हीही या ठिकाणी काय आहे बाबा, बरोबर पॅटर्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. संकल्पना समजली की विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजायला वेळ लागत नाही, म्हणून आपल्याला समजावताना संकल्पनेवर आपण जास्त भर दिला आणि त्याच्यानंतर आपण PYQ या ठिकाणी घेत आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, फिलिप्सचा वक्र कशासाठी उपयुक्त आहे. कंबाईन मेन्स पेपर 2023 ला हा प्रश्न विचारलेला आहे. आता मी जस्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की फिलिप्सचा वक्र कशासाठी उपयोगी आहे. बघा फिलिप्स काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, फिलिप्स यांचं म्हणणं आहे बाबा, फिलिप्स म्हणतात की फिलिप्स काय म्हणतात, फिलिप्स म्हणतात चलनवाढीमध्ये काय होते, चलनवाढीमध्ये बेरोजगारी काय होते तर कमी होते. अशा प्रकारे यांचा एक व्यस्त चलनाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे जर आपण या ठिकाणी बघितलं की समजा या ठिकाणी आपण लिहिलेली आहे चलनवाढ आणि या ठिकाणी लिहिली असेल आपण बेरोजगारी आणि दर लिहिले असतील समजा या ठिकाणी 10, या ठिकाणी 20, या ठिकाणी 30, या ठिकाणी 50 अशा प्रकारचे दर लिहिले असतील आणि या ठिकाणी 10, या ठिकाणी 20, या ठिकाणी 30, या ठिकाणी 40, या ठिकाणी 50 अशा दर लिहिले असतील तर चलनवाढी बघा जर किंमता 20% वाढल्या तर असं समजा की किंमता 10% होत्या बाबा, किंमता 10% असताना बेरोजगारी होती 50% भारतात. असं जर होतं तर विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचं, किंमता जर वाढल्या तर बेरोजगारी काय होणार, कमी होणार. जर किंमता आणखी वाढल्या, लोकांकडला पैसा वाढला तर बेरोजगारी आणखी काय होणार बाबा, कमी होणार. ओके, आणखी वाढल्या तर बेरोजगारी काय होणार, कमी होणार. अशा प्रकारे बेरोजगारी या ठिकाणी कमी होत जाणार आणि एक असा वक्र आपला या ठिकाणी निघणार. याला म्हणतात फिलिप्स यांचा वक्र, जो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारे फिलिप्सचा काय आहे, वक्र आहे, जो आपल्याला कळला पाहिजे. आणि तो कशावर डिपेंड असतो तर हा चलनवाढीवर डिपेंड असतो. चलनवाढ आणि बेरोजगारी यांचा
संबंध कसा असतो बाबा, व्यस्त डायव्हर्स त्या प्रकारचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी दिसून येते. एकंदरीत अशा प्रकारे हा वक्र आहे. मग तुम्हाला इथं काय विचारलं, फिलिप्स वक्र कशासाठी उपयुक्त आहे, तर विद्यार्थी मित्रांनो फिलिप्स वक्र हा ऑप्शन नुसार जर आपल्याला बोलायचं झालं तर फिलिप्स वक्र भाव वाढीकेच्या अल्पकालीन बदलासाठी नाही, भाववाढीकेच्या दीर्घकालीन बदलासाठी नाही, बेरोजगारी आणि भाववाढीच्या दीर्घकालीन बदलासाठी, बघा बेरोजगारी आणि भाववाढीच्या दीर्घकालीन आणि बेरोजगारी आणि भाववाढीच्या अल्पकालीन बदलासाठी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि आपण ध्यानात ठेवायचं की अशा प्रकारचे दीर्घकालीन साठी वापरलं जाते. भाववाढ आणि बेरोजगारीचा एक संकल्पना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि जर प्रश्न विचारले तर ते आपल्याला कळले पाही जातं. संपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आता बघा काही प्रश्न, आपला व्हिडिओ फार लांब या ठिकाणी झालेला आहे, जर आपण बघितलं तर याचा मी दुसरा पार्ट घेऊन येतो, ज्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सीपीआय आणि डब्ल्यूपीआय ह्या दोन्ही गोष्टी शिकवणार आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की चलनवाढीमध्ये अशा प्रकारे संपूर्ण कन्सेप्ट असतात आणि त्याच्या अनुषंगाने चलनवाढ वाढत असते. याला सरकारच्या पॉलिसीज सुद्धा जबाबदार असतात. आता तुम्ही पार्ट नंबर 2 मध्ये मी तुम्हाला सीपीआय आणि डब्ल्यूपीआय याबद्दल कन्सेप्ट देणार, जो आपला काही 2-4 दिवसात पडेल. आणखी एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अत्यंत नवीन आहेत, ज्यांनी आताच सुरुवात केलेली आहे, आता नवीन सुरुवात केलेली आहे स्पर्धा परीक्षेची, त्या विद्यार्थ्यांसाठी एक माझा बेसिक अर्थशास्त्राचा कोर्स तयार होत आहे. तर तुम्ही इन्क्वायरी कराल, ज्या विद्यार्थ्यांना बेसिक म्हणजे ज्यांना अर्थशास्त्र समजत नाही किंवा ज्यांना अर्थशास्त्र भारी झाले, जे बीएससी सेक्टरचे होते, बाबा आता आलेलो इंजिनिअरिंग सेक्टरचे होतो पण आम्हाला अर्थशास्त्र कळतच नाही, त्या विद्यार्थ्यांनी एकदम नगण्य स्वरूपामध्ये मी तो अवेलेबल करून देणारा कोर्स. तर विद्यार्थी मित्रांनो काही या 8-10 दिवसामध्ये तो कोर्स लॉन्च होणार आपला, ज्याच्यामध्ये पूर्ण बेसिक मी शिकवणार आहे. आणि ज्याला बेसिक कळलं त्याचं अर्थशास्त्र बेस्ट बनल्याशिवाय राहणार नाही, ही माझी तुम्हाला जबान आहे, लक्षात घ्या. त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तुमची रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.